मुंबई मनपा निवडणुकांसाठी शिवसेना युबीटीची रणनीती आता ठरली आहे। मुंबईमध्ये शिवसेना युबीटीचे 70% नवे चेहरे असणार आहेत। सूत्रांकडून एक मोठी माहिती कळतेय। 60 वर्षांवरच्या माजी नगरसेवकांना त्यामुळे संधी मिळणार नाही अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। ताकद, जागांचा प्रभाव पाहून मनसेसोबत जागा वाटप होईल अशी एक शक्यता आहे। ठाकरेंच्या सेनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी दिली जाणार नाही। सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतेय। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखून त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे पक्षामध्ये नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवे चेहरे हे उमेदवार असतील असं कळतंय। तर मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी रणनीती सध्या आखता आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। मनश्री, युबीटीची ही एक वेगळी रणनीती पाहायला मिळते। 60% नवीन चेहरे असतील म्हणजे 40% असे उमेदवार असणार आहेत जुने की त्यांना संधी मिळणार आहे। पण काय नेमकी रणनीती ठरली आहे? एकीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीच्या चर्चा तर आहेच। जवळपास पडद्यामागे जागा वाटप कशा पद्धतीने होणार अशाही चर्चा आता हळूहळू पुढे सरकत आहेत। मात्र या चर्चा सुरू असतानाच एक परिपाक या चर्चांमधला म्हणूयात की ठाकरेंच्या शिवसेनेने हे ठरवलेलं आहे की आपली शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही आता यंग ब्रिगेडची शिवसेना असणार आहे। त्याच्यामुळे तरुणांना जास्तीत जास्त संधी हा आता ठाकरेंचा फॉर्म्युला असणार आहे येणाऱ्या बीएमसी निवडणुकीकरता। कारण एकंदरीतच जर ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती बघितली तर यापूर्वी निवडून आलेले जे माजी नगरसेवक आहेत त्यापैकी बरेचसे नगरसेवक यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि ते शिंदेंकडे गेलेले आहेत। त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्या जागी नवे चेहरे शोधणं हे ठाकरेंपुढचं आव्हान आहे। त्याकरता राज ठाकरे यांची तर मदत मिळणारच आहे जर युती झाली तर। मात्र त्यासोबतच आदित्य ठाकरे यांना ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये प्रेझेंट केलं जाते, एक त्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडिंग केलं जातं असं आपण म्हणूयात की तरुण चेहरा हीच आता ठाकरेंच्या शिवसेनेची ओळख असणार आहे। कारण शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली त्याच्यामुळे अनेक खरं तर दिग्गज म्हणता येईल, अनुभवी म्हणता येईल असे नगरसेवक, असे नेते, असे आमदार हे शिंदेंकडे गेले आणि त्याच्यामुळे आता त्याची जर कमतरता भरून काढायची असेल तर कुठला तरी एक ब्रँड पुढे घेऊन येणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्यामुळे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त झालेलं आहे त्यांनी निवडणूक लढवू नये। यासोबतच यापूर्वी ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांनी स्वतःहून इतर इच्छुकांची नावं ही पुढे करावीत, आपल्या पसंतीचा एखादा उमेदवार सुचवावा असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे मिळून जर युती झाली तर अशा प्रकारच्या उमेदवारीचा विचार करतील। मात्र आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं जाणीवपूर्वक ब्रँडिंग करणं आणि दोन्ही पक्षांना एक यंग ब्रिगेडचा, एक यंग चेहरा देणं हेच या मागचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट होत आहे।